नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा एक सराव प्रश्नसंच अभ्यासणार आहोत। हा सराव प्रश्नसंच असणार आहे फक्त आपलं रिव्हिजन म्हणून घेण्यात येत आहे मित्रांनो। तर पहा, यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स 2020-2021 च्या आपण अभ्यासणार आहोत। तसेच या व्हिडिओमध्ये पहा 2016, 17 आणि 18 या वर्षी ज्या काही सरळ सेवा पद्धतीने भरती झालेले आहेत यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण ऍड केलेले आहेत। तसेच मित्रांनो, जर आपल्याला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, मराठी नोकरी। याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण मराठी नोकरी चॅनलला जॉइन करू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला पहिला प्रश्न आहे, विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणता विशाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये विशाळगड हा किल्ला आहे। तर लक्षात ठेवायचे, कोल्हापूर जिल्ह्यातील हा एकमेव आणि महत्त्वाचा किल्ला आहे। मराठा साम्राज्यात तो बांधला गेला होता आणि मराठा साम्राज्याची विशाळगड ही जागीर होती, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर या ठिकाणी आहे विशाळगड। प्रश्न क्रमांक 2 आहे, कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे। पहा, कोकणातील नद्यांचा जलविभाजक कोणता पर्वत आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, सह्याद्री पर्वत हा जो आहे हा कोकणातील नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे। तर पहा, आता सह्याद्री पर्वतामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील नद्यांच्या 2 दिशांमध्ये विभागल्या गेल्या आहेत। तर सह्याद्री पर्वताच्या उतारावर उगम पावणाऱ्या नद्या, त्या पश्चिम उतारावर उगम पावणाऱ्या नद्या, अशा 2 प्रकारात विभाजन केलेलं आहे आणि कोकणातील नद्यांचा सह्याद्री पर्वत हा जो आहे तो जलप्रमुख म्हणजे प्रमुख जल विभाजक आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। तर पहा, प्रश्न तिसरा आहे, महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडत आहे? महाराष्ट्रात पडणारा जो पाऊस आहे तो कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पडणारा पाऊस आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणारा पाऊस आहे महाराष्ट्र राज्यामध्ये। तर पहा, महाराष्ट्रात अरबी समुद्रावरून येणारे जे नैऋत्य मोसमी वारे आहेत ते पश्चिम घाटाला अडतात व त्या ठिकाणी प्रतिरोध पर्जन्य होत असतो। लक्षात ठेवायचं आहे, प्रतिरोध पर्जन्य कधी होतो? तर प्रतिरोध पर्जन्य कधी होतो? महाराष्ट्रात तो जे अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मोसमी वारे आहेत ते पश्चिम घाटाला अडतात, त्या ठिकाणी तेथे प्रतिरोध पर्जन्य होत असतो। त्यानंतर हे वारे पूर्वेकडे जाऊन महाराष्ट्रात इतर भागात देखील पाऊस पडतो। नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्राला पाऊस मिळतो। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 4 आहे, पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? पहा, आपल्याला पाणी देण्याच्या काही पद्धती दिलेल्या आहेत, त्यामध्ये कोणती अशी पद्धत आहे की त्या पद्धतीमुळे पाण्याची जास्त प्रमाणात बचत होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ठिबक सिंचन। पहा, ठिबक सिंचनामुळे पाण्याची जास्तीत जास्त बचत होत असते। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्रात राज्यातील जे काही सिंचनाखालील क्षेत्र आहे, लागवडीखालील क्षेत्र, याचं जे क्षेत्राशी प्रमाण आहे ते आहे 17.9% एवढं, म्हणजे जवळपास 18% एवढं प्रमाण आहे। आणि हे पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने पाणी देण्याची पद्धत ही पारंपरिक असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरवापर होतो। कधी? पृष्ठभागावरून प्रवाही पाणी देण्याची पद्धत म्हणजे कोणती? ज्यावेळी आपण दांड वगैरे पाडतो रानामध्ये, त्या दांडातून पाणी देणं ही पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने पाणी देण्याची पद्धत आहे आणि ही जवळपास पाण्याचं जास्त नुकसान करते। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे, ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची जास्तीत जास्त बचत होत आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, पहा, सह्याद्री पर्वत हा डॅश प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो। कोणता सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, अवशिष्ट पर्वत म्हणून सह्याद्री पर्वताला ओळखलं जातं। तर पहा, सह्याद्रीची जी निर्मिती आहे ती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे। सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्व वाहिनी नद्या असे 2 विभाजन झालेले आहेत। कशामुळे? सह्याद्री पर्वतामुळे। आणि हा जो प्रकार आहे तो अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 6 आहे, अल्मोडा किंवा अल्मोरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कोणतं? अल्मोडा, त्यालाच अल्मोरा देखील म्हटलं जातं। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, उत्तराखंड या राज्यामध्ये अल्मोरा नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे। तर पहा, उत्तराखंडामधील जे अल्मोडा आहे त्या ठिकाणी वर्षभर हवामान हे थंड असतं आणि हिवाळ्यात तापमान हे 4 डिग्री एवढं देखील असतं। तसेच अल्मोराला कुमाऊची सांस्कृतिक राजधानी देखील म्हणतात। कशाची? कुमाऊची सांस्कृतिक राजधानी अल्मोरा किंवा अल्मोडा शहराला देखील म्हटलं जातं आणि हे जे आहे ते उत्तराखंड राज्यात आहे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 7 आहे, अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? अकबराची महसूल व्यवस्था होती, त्याचा जो महत्त्वाचा आणि प्रमुख होता तो कोण होता?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तोडरमल हा अकबर महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता। तर पहा अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख तोडरमल होता आणि अकबर हा जो आहे हा हुमायूचा मुलगा होता। लक्षात ठेवायचे हुमायूचा मुलगा कोण आहे? अकबर हा हुमायूचा मुलगा होता। त्याने हिंदू तीर्थक्षेत्रावर लावलेला जिजीचा रद्द करून धार्मिक सहिष्णुता वाढवण्याचा प्रयत्न देखील केला होता। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवायचे महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। हा प्रश्न आपल्याला स्टेट लेवलला नाही पण हा सेंट्रल साठी हा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता। एक वेळा एसएससी साठी आणि दुसऱ्या वेळा हा रेल्वे साठी हाच प्रश्न विचारण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक 8 आहे पहा मराठवाडा मुक्ती संग्राम जालना येथील खालीलपैकी कोणास हुतात्म्य प्राप्त झाले होते? पहा मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये जालना या जिल्ह्यातील खालीलपैकी कोणास हुतात्म्य प्राप्त झाले होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 गोविंदभाई श्रॉफ यांना हुतात्म्य प्राप्त झाले होते। तर पहा गोविंदभाई श्रॉफ हे जे आहे जालन्याचे आर्य समाजाचे गुंजोटी येथील कार्यकर्ते होते। तसेच वेदप्रकाश हे हैदराबाद संस्थानातील मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा होते। कोणते? वेदप्रकाश। आणि मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये आर्य समाजाचे मोठे योगदान दिले गेले आहे। मराठवाडा मुक्ती संग्रामात महात्मा गांधी यांनी 5 वैयक्तिक सत्याग्रहांची निवड केली होती। त्यामधील पहिले जे होते ते स्वामी रामानंद तीर्थ होते। यानंतर हिरालाल, लक्षात ठेवायचे हिरालाल कोल्हे हे दुसरे होते, अच्युत देशपांडे हे तिसरे, देवरामजी चव्हाण हे चौथे आणि मोतीलाल मंत्री हे 5वे असे 5 त्यांचे वैयक्तिक सत्याग्रही होते। यामुळे गोविंद श्रॉफ जे आहेत हे मराठवाडा मुक्ती संग्रामात जालना या ठिकाणी पहिले हुतात्मा होते। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 9 आहे पहा जय जवान जय किसान याची घोषणा कोणी केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान याची घोषणा केली होती। तर लाल बहादूर शास्त्री हे जे आहे ते भारताचे 3रे पंतप्रधान होते। लक्षात ठेवायचे भारताचे 3रे पंतप्रधान कोण होते? लाल बहादूर शास्त्री हे भारताचे 3रे पंतप्रधान होते आणि त्यांचा कार्यकाळ जो होता तो आहे पहा 1964 ते 1966 हा त्यांचा कार्यकाल होता। तर लाल बहादूर शास्त्री यांचा पदावर असताना अचानक मृत्यू झाल्यामुळे गुलझारीलाल नंदा यांनी हे पंतप्रधान पद म्हणून नेमलं होतं। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक खालीलपैकी कोण तयार करत असतात? म्हणजे जिल्हा परिषदेचे जे अंदाजपत्रक आहे ते तयार करण्याचं काम कोणाचं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं काम आहे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करणे। तर पहा मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करून तो स्थायी समितीस सादर करत असतो। तर जिल्हा परिषदेच्या अंतिम अर्थसंकल्पास मान्यता स्थायी समिती देते। तसेच वित्त समिती ही जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाची छाननी म्हणजे चौकशी करत असते। लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 1 कोणाचं काम आहे? मुख्य कार्यकारी अधिकारी। प्रश्न क्रमांक 11 आहे पहा पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री केंद्रीय कॅबिनेट मंत्री याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 राजकुमारी अमृता कौर ह्या ज्या आहेत त्या पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री होत्या। तर पहा राजकुमारी अमृता कौर या घटना समितीच्या सदस्य होत्या। तसेच त्यांच्यासह घटना समितीमध्ये 7 एकूण स्त्री होत्या। त्यामध्ये सरोजिनी नायडू याही घटना समितीच्या सदस्य होत्या। सरोजिनी नायडू या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष होत्या आणि हे जे अधिवेशन होतं ते लक्षात ठेवायचं कधी भरलं होतं? 1925 मध्ये कानपूर या ठिकाणी 1925 कानपूर या ठिकाणी भरलेलं होतं। त्या ठिकाणी दुसऱ्या महिला अध्यक्ष कोण होत्या? सरोजिनी नायडू। प्रश्न क्रमांक 12 आहे पहा राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? ज्यावेळेस राष्ट्रपती आपल्या पदाची शपथ घेतात त्यावेळेस ती शपथ ग्रहण त्यांना कोणाकडून करावी लागते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सरन्यायाधीशाकडून त्यांना शपथ ग्रहण करावी लागते। तर पहा भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती पदासंदर्भात कलम 52 आहे। लक्षात ठेवायचे कलम 52 कलम हे जे आहे हे राष्ट्रपती संदर्भात आहे। राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे 5 वर्ष कार्यकालासाठी शपथ देत असतात। तर घटनेच्या 3ऱ्या परिशिष्टामध्ये शपथांचे नमुने देखील देण्यात आलेले आहेत। लक्षात ठेवायचे राष्ट्रपती शपथी संबंधात जे कलम आहे ते कलम 52 आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे पहा वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? वाफेवर चालणारं इंजिन याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 जेम्स वॅट याने वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध लावलेला आहे। आणि जगामध्ये औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्ये सुरू झाली आहे। नंतर ती हळूहळू सर्वत्र युरोपभर पसरली गेली।
तर पहा, इंग्लंडमध्ये अनेक निरनिराळे म्हणजे वेगवेगळे शोध लागले होते. तर वाफेच्या इंजिनाचा शोध एक महत्त्वाचा शोध होता आणि याचा शोध लावला आहे जेम्स वॅट यांनी. जर मित्रांनो आपल्याला शोध आणि शास्त्रज्ञ हा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर या चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. यामध्ये जवळपास 100 पेक्षा शोध आणि त्यांचे शास्त्रज्ञ आपण दिलेले आहेत आणि प्रत्येक परीक्षेसाठी जवळपास 2 ते 4 मार्कसाठी हा प्रश्न नेहमी विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 14 आहे, निष्काम कर्ममठ याची स्थापना कोणी केली आहे? कोणतं? निष्काम कर्ममठ. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केलेली आहे. तर पहा, त्यांनीच विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना देखील केली आहे. त्यांनी बालकाश्रमाची स्थापना देखील केली आहे. तर त्यांनी हिंगणे या ठिकाणी महिला विद्यालयाची स्थापना 1907 साली, पहा 1907 साली हिंगणे या ठिकाणी महिला विद्यालयाची स्थापना केली आहे आणि 1916 साली महिला विद्यापीठाची देखील स्थापना केलेली आहे त्यांनी. आणि 1958 मध्ये, लक्षात ठेवायचं, 1958 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. कोणाला? महर्षी धोंडो केशव कर्वे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15 आहे, कोणत्या दिवशी तेलुगू भाषा दिन हा साजरा केला जातो? तेलुगू भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 29 ऑगस्ट या दिवशी तेलुगू भाषा दिन साजरा करण्यात येतो. तर पहा मित्रांनो, दरवर्षी 29 ऑगस्ट या दिवशी तेलुगू भाषा दिन हा साजरा करण्यात जातो. तर तेलुगू ही प्रामुख्याने भारतीय उपखंडात बोलली जाणारी एक द्राविड भाषा कुळातील भाषा आहे. भारतातल्या आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याची ही राजभाषा देखील आहे आणि तिचा भारतीय प्रजासत्ताकच्या 22व्या अधिकृत अनुसूचित भाषांमध्ये समावेश करण्यात आला आहे. 29 ऑगस्ट लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, कोणत्या विषाणूच्या झपाट्याने होत चाललेल्या प्रसारामुळे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने 1 फेब्रुवारी 2016 ला ब्राझीलसह अन्य देशांमध्ये आणीबाणी घोषित केली होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, झिका व्हायरसमुळे. तर पहा मित्रांनो, झिका हे जे नाव आहे हे युगांडा देशातील वनांच्या प्रदेशातून पडलेलं आहे. तर 1947 लक्षात ठेवायचं, 1947 मध्ये रिसस माकडात हा विषाणू प्रथम आढळला होता आणि झिका हा सर्वात धोका गर्भवती महिलांना असतो. तर WHO ने याआधी 2014 साठी इबोलासाठी अशी आणीबाणी जाहीर केली होती. तसेच 2020 मध्ये कोरोना या विषाणूमुळे जागतिक आणीबाणी देखील जाहीर करण्यात आली होती. तर कोरोना या विषाणूमुळे जवळपास 218 पेक्षा जास्त देशामध्ये त्यांनी थैमान घातलेलं होतं कोरोना विषाणूने 2020 मध्ये. आणि झिका या व्हायरसमुळे 1 फेब्रुवारी 2016 ला काही देशामध्ये आणीबाणी करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1. आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला, आपल्या नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी डेली याच पद्धतीचे मी मॉक टेस्ट संदर्भ आणि त्याच्या स्पष्टीकरणासह घेऊन येत आहे. तसेच मित्रांनो, आपल्याला जर PDF डाउनलोड करायचे असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे. पहा, मराठी नोकरी या नावाने टेलिग्राम चॅनल आहे. या चॅनलवर आपण जवळपास सर्व 2016 आणि 2017 ला ज्या काही स्पर्धा परीक्षा झाल्या याच्या पोलीस भरतीच्या नोट्स आपण त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत. पहा, पोलीस भरतीच्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका होत्या त्या प्रश्नपत्रिका तसेच होणाऱ्या ज्या काही नोट्स असणार आहेत त्या ठिकाणी आपण अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्हाला मोफत पद्धतीने उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.